जर तुम्हाला तुमच्या बाळाला फूडी बनवायचं असेल, हेल्दी बनवायचं असेल, वजनदार बनवायचं असेल तर कोणत्याही महागड्या फॅन्सी पदार्थांची गरज नसते. घरामध्ये अगदी क्विकली तुम्ही काही पदार्थ बनवू शकता आणि जे बाळाला देऊ शकता. मी सुद्धा आदित्य 7.5 महिन्याचा आहे आणि दिवसातून त्याला 2 मील्स देते, ज्यामध्ये जनरली ब्रेकफास्ट आणि लंच असतो, जो सकाळी 11 आणि दुपारी 2-2:30च्या दरम्यान असतो. आणि या दोन्ही वेळा त्याला वेगवेगळे पदार्थ मिळत असतात, जे दिसायला वेगळे असतात, चव वेगळी असते, टेक्स्चर वेगळं असतं आणि प्रत्येक पदार्थ आदित्य खूप जास्त आवडीने खातो. दररोज तो खूप एक्सायटेड असतो की आज आपल्याला काय नवीन मिळणार आहे आणि म्हणून मला सुद्धा रोज त्याच्यासाठी नवनवीन काहीतरी ट्राय करण्यामध्ये मजा येते. अशीच मी हे एक इन्स्टंट सेरेलॅकची रेसिपी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे, जी फक्त बाळाच्या वजन वाढीसाठीच नाही तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. शिवाय ही तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना गडबडीमध्ये अगदी 2 मिनिटामध्ये ही बनवून देऊ शकता. यासाठी तुम्हाला गॅस ऑन करण्याची गरज नाही. नो कुक अशी ही रेसिपी आहे, इन्स्टंट सेरेलॅक रेसिपी आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. आदित्य किती छान पद्धतीने ही खातो आहे. ही पहिल्यांदा त्यांनी टेस्ट जेव्हा केली तेव्हा तो इतका एक्सायटेड होता, अगदी 2 मिनिटामध्ये तो त्याच्या तोंडामधला घास संपवत होता. हा जो व्हिडिओ आहे हा मी अजिबात स्पीडमध्ये केलेला नाही, ओरिजिनल स्पीडमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे की तो किती फास्ट हे सेरेलॅक खातो आहे आणि मला खात्री आहे की तुमच्याही बाळाला हे जरूर आवडणार आहे. आता ही रेसिपी जनरली मी त्याला सकाळच्या वेळेमध्ये देण्याचा ट्राय करते, कारण ही तेवढीच बॅलन्स्ड आहे. यामध्ये एक फ्रूट आहे, ड्रायफ्रूट आहे आणि शिवाय बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे बाळाला ॲक्च्युअली गरजेच्या आहेत. बाळाच्या ब्रेकफास्टप्रमाणे त्याचा लंचसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. इथे मी तुम्हाला एक साबुदाण्याची खीरची रेसिपी दाखवणार आहे. बऱ्याच मॉम्सने मला याबद्दल रिक्वेस्ट केली होती. त्याचबरोबर बऱ्याच जणांना हा डाऊटही होता की बाळाला साबुदाणा दिला तर चालतो का, तर त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शिवाय ही रेसिपी ब्रेस्टफीडिंग मॉमसाठी सुद्धा खूप जास्त गरजेची आहे. भिजवलेले काही ड्रायफ्रूट्स आणि भिजवलेला शाबू मी इथे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता इथे एक माझी मिस्टेक ही झाली होती की ड्रायफ्रूट्स मी वेगळे ब्लेंड करायला हवे होते, जे मी साबुदाण्याबरोबरच केलेले आहेत. त्यामुळे मला हे बाळाला देताना थोडंसं बघून द्यावं लागलं आणि हे शिजवून छान अशी तुम्हाला बाळाला द्यायची आहे. त्याच खीरमध्ये मी थोडंसं दूध आणि थोडीशी साखर मिक्स केलेली आहे आणि ती माझ्यासाठी सुद्धा खूप हेल्दी अशी झालेली आहे. ब्रेस्टफीडिंग मॉमचं जर ब्रेस्ट मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह करायचं असेल तर ही खीर खूप जास्त महत्त्वाची आहे आणि बाळाचं वजन वाढवायचं असेल तर 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला सुद्धा साबुदाण्याची खीर देऊ शकता. बाळासाठी भरपूर कॅलरीज असणारा, बाळाचं वजन वाढवणारा हा एक पदार्थ आहे, जो बाळाला खूप जास्त आवडणार सुद्धा आहे आणि खूप झटपट सुद्धा बनतो. तुम्ही ते पाहू शकता. आदित्यला सुद्धा ही खीर खूप जास्त आवडलेली आहे आणि त्याच्यासोबत मी सुद्धा एन्जॉय करते आहे. मी जनरली हे ट्राय करते की आदित्यला जेव्हा भरवते ते त्यावेळी मी सुद्धा माझा लंच करत असते किंवा मी सुद्धा काहीतरी खात असते. त्यामुळे मला बघून तोही अजून एक्सायटेड होतो आणि इथे तुम्ही पाहू शकता माझ्या बॉलकडे तो परत बघत होता. त्याला असं वाटत होतं की अरे मम्मी काय खाते आहे आणि मला काय देते आहे. परत त्याला जे माझ्या बॉलमध्ये होतं ना ते खायचं होतं. पण ही जी खीर त्याची होती तर तीही त्याला खूप आवडली होती, तीही त्याने एन्जॉय केली. तर तुम्ही सुद्धा या रेसिपीज ट्राय करा आणि यूट्यूबचा आपला व्हिडिओ सुद्धा जरूर चेक करा.